मुंबईच्या दादर परिसरामध्ये पाणी साचलंय। जोरदार पावसाचा फटका आता इथल्या प्रवाशांना बसतोय। दादरमधलं टीटी सर्कल आणि हिंदू कॉलनी जलमय झाल्याचं कळतंय। आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेल्या आहेत, त्या दादरमध्ये आत्ता उपस्थित आहेत आणि दादरमध्ये कशी परिस्थिती पावसामुळे झाली आहे दाखवत आहेत। वैदेही, नक्कीच मी आता दादर परिसरामध्ये उभी आहे आणि आपण बघतोय की दादरचा हा हिंदू कॉलनीचा परिसर आहे जो जलमय झालेला पाहायला मिळतोय। अगदी ढोपरभर पाणी या ठिकाणी साठलेलं पाहायला मिळतंय आणि आपण बघतोय की अनेक वाहनं या पूर्ण पाण्यामध्ये बंद पडलेली देखील पाहायला मिळतात। फार सकाळपासूनच मुसळधार पाऊस या ठिकाणी मुंबईमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका हा सखल भागामध्ये जे रस्ते आहेत त्यांना बसलेला पाहायला मिळत आहे। आपण बघतोय की दादरचा हा हिंदू कॉलनी परिसर आहे, पारसी कॉलनी परिसर आहे आणि आपण या बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं पाहायला मिळतंय। हा पूर्ण रोड जो आहे तो अगदी जलमय झालेला आहे आणि रोडला नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। दादर स्टेशनच्या बाहेरचाच हा रोड आहे, प्रचंड रहदारीचा असा हा रोड असतो आणि याच ठिकाणून मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील होते। अगदी सोमवारचा दिवस आहे त्याच्यामुळे चाकरमानी आपल्या कार्यालयाच्या दिशेला जाताना त्यांची धावपळ याच ठिकाणून सकाळपासून असते। मात्र आज परिस्थिती वेगळी आहे, कारण आज हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला पाहायला मिळतो। आपण बघतो की लहान मुलांची देखील या ठिकाणी चालताना अगदी तारांबळ उडते आहे। त्यांच्या पालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते आणि अर्थात स्टेशनच्या दिशेला धाव घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आपण बघतो की स्टेशनवरून येणारे जे प्रवासी आहेत ते त्याच ठिकाणी खोळंबलेले पाहायला मिळतात। अगदी पार उतरू शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दादरमध्ये पाहायला मिळते आहे। हा रस्ता, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो अशाच पद्धतीचा आहे, अशाच पद्धतीचा जलमय झालेला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे नक्कीच आपण बघतोय की जे चारचाकी वाहनं येत आहेत ती देखील अर्धी या पाण्यामधून बुडालेली पाहायला मिळतात आणि तसंच वाट काढताना देखील ही वाहनं या ठिकाणी सध्या दिसून येत आहेत। या परिसरामध्ये पायी चालत जाणाऱ्यांची ही तारांबळ सध्या उडतीये असं दिसून येत आहे। अनेक खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो अगदी सकाळपासूनच पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा फटका हा मुंबईला पडताना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। 3 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होता, मात्र आज सकाळी पहिला दिवस आहे आठवड्याचा आणि सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस सुरू झाला असल्यामुळे त्याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना या ठिकाणी सहन करावा लागतोय। नक्कीच या ठिकाणी प्रशासनानं कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला सुरुवात केली आहे का, कुठल्या प्रकारे कारवाईला सुरुवात केली आहे का? बघा, आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यासाठी प्रशासन अगदी सकाळपासूनच सज्ज आहे। आपण बघतोय की त्या ठिकाणी मेनहोल्स जेवढे पण आहेत ते सगळे सध्या ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रशासनाचा एक व्यक्ती जो आहे तो उभा असलेला पाहायला मिळत आहे। पोलीस देखील आता या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पोलीस देखील अनेकांना सांगतायत की हा मार्ग वापरू नका, कारण अगदी फार पुढपर्यंत हा रस्ता जो आहे तो जलमय झालेला पाहायला मिळत आहे। रस्ता नाही तर नदीच या ठिकाणी सध्या दिसून येते। मात्र पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या या कर्मचाऱ्यांकडून होत असलेला पाहायला मिळत आहे। स्वतः ते त्या ठिकाणी उभे आहेत, कारण मेनहोल्स ओपन आहेत आणि त्या ठिकाणी कुठली दुर्घटना होऊ नये यासाठीची काळजी सध्या प्रशासनाकडून केली जात आहे। मात्र पावसाचं हे पाणी कमी होत नाहीये, कारण पाण्याचा जरी निचरा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कर्मचारी करत असले तरी देखील पाऊस मुसळधार पडतोय, पाऊस हा थांबत नाहीये आणि त्याच्यामुळे एक मोठं चॅलेंज सध्या प्रशासनाच्या समोर देखील आहे। हा वाहतुकीचा रस्ता या ठिकाणी जो आहे तो ज्या पद्धतीने जलमय झालेला पाहायला मिळतो आहे, अगदी या ठिकाणी असलेल्या जुन्या इमारतींच्या खालच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। त्याच्यामुळे असाच पाऊस जर पडत राहिला तर निश्चितच आणखीन पाणी जे आहे ते या ठिकाणी वाढेल आणि त्याचा फटका या ठिकाणी चाकरमान्यांना आणि जे प्रवासी आहेत त्यांना सहन करावा लागेल। आपण बघतोय की या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, दुचाकी बंद पडलेल्या पाहायला मिळतात आणि या गाड्यांना धक्का मारण्याचं काम सध्या या ठिकाणी हे प्रवासी करताना पाहायला मिळतात। अर्थात प्रत्येकाला घरी जायचं, प्रत्येकाला कार्यालय गाठायचंय, मात्र कार्यालय गाठताना एवढं मोठं चॅलेंज सध्या चाकरमान्यांच्या समोर आहे। त्याच्यामुळे लेटमार्क तर लागतोच आहे, पण वाट मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे मोठी तारांबळ या ठिकाणी उडतेली आहे। पाहायला धन्यवाद वैदेही। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात पाणी दादरमध्ये साचलेलं आहे आणि इथे प्रशासन सुद्धा आता पंपिंग करायला सज्ज झालेलं आहे। मॅनहोल्स सगळे ओपन केलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट।
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.